नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एक राशी भविष्य नाही, तर कुंभ राशीच्या लोकांसाठी एक जीवन बदलणारा संदेश आहे. कोणासाठी? तर कुंभ राशीसाठी हा व्हिडिओ जीवन बदलणारा असणार आहे. तर येत्या महाशिवरात्रीपर्यंत तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. ही बातमी ऐकून तुम्ही थक्क व्हाल, पण मी जे काही सांगणार आहे ते सर्व काही घडणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, तुमचं नशीब अचानक पालटू शकतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. का? कारण अर्धी माहिती ही धोक्याची असते. आज मी तुम्हाला तुमचं करिअर, तुमचा पैसा, तुमचं आरोग्य, तुमचे प्रेम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महादेवांच्या कृपेने मिळणारे ते मोठे संकेत सांगणार आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तर माझ्या कुंभ राशीच्या मित्रांचा स्वामी आहे स्वतः शनिदेव आणि सध्या कुंभ राशीवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. पण घाबरू नका. महाशिवरात्रीपर्यंत शनीची दृष्टी बदलणार आहे. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे देवता आहेत. तुम्ही गेल्या काही वर्षात जे कष्ट केले, जे अपमान सहन केलेत, त्याचं व्याजसकट फळ मिळवण्याची वेळ आता आली आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे धक्कादायक बदल म्हणजे रखडलेली कामं अनपेक्षितपणे मार्गी लागतील. जे काही तुमची कामं आहेत, अडकलेली कामं आहेत, होत नाही आहे, आज करूया, उद्या करूया, हे जे अशी रखडलेली कामं आहेत, ती अनपेक्षितपणे मार्गी लागतील, अचानक ती मार्गी लागतील. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की तुमचे कष्ट फळाला येत नाही? थोडा धीर धरा, तुमचे चित्र बदलणार आहे. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, पैसा. महाशिवरात्रीपर्यंत कुंभ राशीच्या जातकांना धन लाभाचे प्रबळ योग आहेत. जर तुमचं कुठेतरी धन अडकलं असेल तर ते अचानक परत येईल. शेअर मार्केट किंवा जमिनीच्या व्यवहारातून मोठा फायदा होऊ शकतो. पैसा येईल, तो टिकवायचा कसा हे तुमच्या हातात आहे. धडपट्टीत टाळा. तुम्हाला लॉटरी किंवा अचानक धनलाभावर विश्वास आहे का? कमेंट नक्की करा. मित्रांनो, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ही वेळ प्रमोशनची आहे. तुमच्या बॉससोबतच तुमचे संबंध सुधारतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महाशिवरात्रीपर्यंत तुम्हाला एक मोठी ऑफर येऊ शकते. जे कुंभ राशीचे लोक आहेत, व्यावसायिक लोक आहेत, हे छोटे व्यावसायिक आता मोठ्या उद्योगाकडे वळतील. नवीन भागीदारी फायद्याची ठरेल. त्यानंतर धक्कादायक बातमी म्हणजे तुमचा शत्रू, जो तुम्हाला कामात त्रास देत नाही, तो आता स्वतःहून माघार घेईल. मित्रांनो, घरातील वातावरण हे कसे? कुंभ राशीच्या लोकांच्या घरात सध्या थोडे तणावाचे वातावरण असू शकते, पण महाशिवरात्रीपर्यंत कुटुंबात आनंदाची बातमी सुद्धा येईल. लग्न जमण्याचे योग आहेत. जे तरुणी मुलांचा लग्नासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचे विवाह नक्कीच जमतील. प्रेम, जोडीदारासोबतचे मतभेद मिटतील. एक सरप्राईज गिफ्ट तुम्हाला येऊन मिळू शकतात. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रत्येकाची कमतरता आहे का? प्रेमाची कमतरता आहे का की जोडीदाराची साथ मिळते? आम्हाला नक्की कळवा. इतक्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असताना आरोग्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. कुंभ राशीच्या लोकांना हाडांचे किंवा पोटाचे त्रास जाणवू शकतात. मानसिक शांती म्हणजे ध्यानधारणा करा. महादेवाच्या नामस्मरणाने तुमचे मानसिक दडपण कमी होईल. बाहेरचे खाणे टाळा आणि पुरेशी झोप घ्या. महाशिवरात्री ही कुंभ राशीसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. या दिवशी जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग किंवा पांढरा साप दिसला तर ते समजून जा की तुमची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. तुमची एखादी अनेक वर्षापासूनची अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. तुम्हाला कधी पैसे
कधी असे दैवी संकेत मिळाले आहेत का? तुमची स्वप्ने कमेंटमध्ये नक्की शेअर करा. फक्त भविष्य जाणून उपयोग नाही, तर ग्रहांची शांती करण्याचीही गरज आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी कुंभ राशीच्या लोकांसाठी काही खास उपाय आहेत, ते मी तुम्हाला आता सांगणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे महादेवांचा अभिषेक. तर सोमवारी शिवलिंगावर कच्चं दूध आणि काळे तीळ अर्पण करा. त्यानंतर शनी मंत्र ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला रोज 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर दानधर्म. शनिवारी गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे कापड आणि छत्री दान करा. त्यानंतर पिंपळाची पूजा. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे सर्व उपाय जे आहेत तुमचे अडथळे दूर करता आहेत. तर मित्रांनो, कुंभ राशीसाठी हा काळ परीक्षेचा असला तरी विजयाचा आहे. महादेवांच्या आणि शनिदेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपणार आहे. ही जी धक्कादायक बातमी मी तुम्हाला दिली आहे, ही तुमच्या कर्मावर आधारित आहे. सकारात्मक राहा आणि प्रयत्न करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनी सतर्क राहता येईल. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवा आणि महादेवांवर श्रद्धा ठेवा. तुमची प्रत्येक अडचण दूर होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. हर हर महादेव. धन्यवाद.